शेतकरी मित्रांनो नमस्कार। यावर्षी सोयाबीनचं उत्पन्न हे समाधानकारक होणार की कमी होणार याचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट सध्याच्या कंडिशनमध्ये आहे, तो म्हणजे खोडकिडा। सोयाबीनमधील खोडकिडा यावर्षी सोयाबीनमधली सगळ्यात मोठी समस्या सध्याच्या कंडिशनला खोडकिडा ही आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्याच्यावरती चांगल्या प्रकारे उपाययोजना कशी करता येईल आणि आपल्या सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे कशी आपल्याला वाढ करता येईल हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या। तर लगेच वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू। तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं हजारी फार्म आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलवरती। आज आपण सोयाबीनमधील खोडकिडा याविषयी जाणून घेणार, चांगल्या प्रकारचे जे उपाय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार। तर शेतकरी मित्रांनो, खोडकिडा हा दरवर्षीच सोयाबीन पिकावर येत असतो, पण कमी अधिक प्रमाणात येतो। पण खोडकिड्याला पोषक वातावरण कोणतं? मित्रांनो, ज्याही वर्षी पावसाचे खंड आपल्याला पाहायला मिळतात त्यावेळेस ते वातावरण खोडकिड्यासाठी अतिशय पोषक असतं आणि यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे अतिशय खंड आपल्याला पाहायला मिळतात। या खंडांमुळेच यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी बियाण्याला सीड ट्रीटमेंट केली असेल, जे ते थायमोथॉक्झन असो किंवा इमिडाक्लोप्रिड असो, या प्रकारची जर सीड ट्रीटमेंट केली असेल म्हणजे बीज प्रक्रिया जरी केली असेल तरीही त्या शेतांमध्ये सुद्धा खोडकिडा आपल्याला पाहायला मिळतो। कारण खोडकिड्यासाठी पोषक असलेलं वातावरण यावर्षी तयार झालेलं आहे। पावसाचे खंड पडत असल्यामुळे आपल्याला खोडकिड्याचं प्रमाण हे अधिक प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यावरती उपाय आपण आज जाणून घेणार आहोत। खोडकिड्याची नुकसानीची पातळी काय आहे? तर तुमच्या शेतामध्ये जरी खोडकिड्याची सुरुवात आता आपल्याला झाली असेल तर लवकरात लवकर उपाययोजना आपल्याला करावी लागेल, कारण खोडकिड्याचं नुकसान हे अतिशय भयानक प्रमाणात होत असतं। ज्यामध्ये खोडकिडा हे सोयाबीनचं स्टंप म्हणजेच मेन जे खोड आहे ते आतून पोखर करून सोयाबीन भरणीवेळी किंवा शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या वेळी दाणे भरलेली जात नाहीत किंवा बारीक राहतात किंवा शेंगा पोचट राहतात, यासारखे आपल्याला प्रादुर्भाव पाहायला मिळते। परिणामी आपल्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट आपल्याला पाहायला मिळते। तर मी माझ्या शेतामध्ये सुद्धा बीज प्रक्रिया थायमोथॉक्झनची केली होती। बीज प्रक्रिया करून तुम्ही मागे पाहू शकता, आपला 4 एकराचा बेडवरती प्लॉट आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे। बीज प्रक्रिया करून आणि तणनाशकमध्ये आपण रेंज म्हणजेच लॅम्बडासायलोथ्रिन आणि थायमोथॉक्झन याचं जे कॉम्बिनेशन आहे ते तणनाशकमध्ये वापरून खोडकिड्याच्या प्रबंधनासाठी उपाययोजना केली होती। परंतु आपल्या शेतामध्ये सुद्धा खोडकिड्याची सुरुवात जी आहे ती झालेली आहे आणि त्यावरती आपण कालच याच्यावर उपाय केलेला आहे। तो उपाय काय केला ते जाणून घेऊया। कारण तुम्ही सुद्धा जर बीज प्रक्रियेमध्ये थायमोथॉक्झन लावलेलं असेल किंवा तणनाशकमध्ये सुद्धा लॅम्बडासायलोथ्रिन किंवा थायमोथॉक्झन यासारखं कॉम्बिनेशन वापरून सुद्धा तुमच्या शेतावरती तुम्ही पाहणी करा, कारण खोडकिड्याचा प्रकोप यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत अतिशय जास्त प्रमाणात आहे। तर नक्कीच पिकामध्ये पाहणी करून खोडकिड्याचा प्रकोप जर असेल तर मी सांगेल तो उपाय तुम्ही करू शकता। तर यामध्ये 2-3 उपाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यावं। त्यामधला पहिला उपाय म्हणजेच आपण काल फवारणी केलेलं बायर कंपनीचं सोलोमन, ज्यामध्ये बीटासायलोथ्रिन आणि इमिडाक्लोप्रिड या 2 कंटेनचं कॉम्बिनेशन येतं। त्याचं प्रमाण आपण 25 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी घेतलेलं आहे। यामध्ये तुमचा खोडकिडा किंवा बारीक सारीक अळी जी असेल ती कंट्रोलमध्ये येते आणि तिसरी गोष्ट तुमचे वाणू जे असतील ते सुद्धा चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये येतात। जर तुमच्या शेतावरती अळी मोठ्या प्रमाणात असेल किंवा पानांच्या खाली लपलेली असेल तर तिच्या नियंत्रणासाठी आणि खोडकिड्याच्या नियंत्रणासाठी जर तुम्हाला कॉम्बिनेशन लागत असेल, कारण आपण जे सोलोमन सुचवलेलं आहे ते म्हणजेच बीटासायलोथ्रिन आणि इमिडाक्लोप्रिड याचं कॉम्बिनेशन असेल किंवा लॅम्बडासायलोथ्रिन आणि थायमोथॉक्झनचं कुठल्याही कंपनीचं चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन जरी असेल तरी ते कॉन्टॅक्ट पॉयझन म्हणून ओळखल्या जाते। अळीसाठी ज्या अळीच्या अंगावरती ते फवारणी उडेल तीच अळी फक्त मरण पावू शकते, अन्यथा पानाच्या खाली लपलेली किंवा खोडावरती असलेली जी फुलांना दंश करणारी जी अळी आहे ती यामध्ये कंट्रोलमध्ये येणार नाही। पण तुमचा सोयाबीन प्लॉट जर चांगल्या प्रकारे फुलाच्या अवस्थेत असेल
आणि पानाच्या खाली जाड प्रमाणात जर अळी असेल तर तुम्ही या कॉम्बिनेशन सोडून जर तुम्हाला खोडकिडा आणि अळी या दोन्ही कीटकांवर प्रभावीपणे नियंत्रण जर पाहिजे असेल तर तुम्ही कोराझन वापरू शकता किंवा ॲम्प्लिगो तुम्ही वापरू शकता. सिजेंटा कंपनीचं ॲम्प्लिगो तुम्ही वापरू शकता, ज्यामध्ये कोराझनचा आणि लॅम्बडासायलोथ्रिन हे दोन्ही याचं कॉम्बिनेशन येते. आणि अळी आणि खोडकिडा या दोन्ही याच्या कॉम्बिनेशनसाठी या दोन्ही याच्या नियंत्रणासाठी तुम्ही इंडोक्झा कार्ब जर तुम्हाला चांगल्या कंपनीचं मिळत असेल तर तेही तुम्ही वापरू शकता, ज्यामध्ये तुमची अळी आणि खोडकिडा या दोन्ही याचं चांगल्या प्रकारे नियोजन आपल्या सोयाबीन शेतीमधील होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. यावरील उपाय कसे वाटले हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सुचवा. आणि तुमच्या शेतामध्ये खोडकिडा आहे का, तुमच्या भागामध्ये खोडकिड्याचं प्रमाण किती आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद.